रंगभूमीवर काम करताना भूमिकेचा रंग लागलेल्या कलाकारांकरिता पडद्यावर किंवा पडद्यामागचं जग अनुभवलेल्या राज्यातील प्रत्येकासाठी 5 नोव्हेंबर म्हणजे सणासुदीचा दिवस। कारण आज मराठी रंगभूमी दिन आहे। मराठी रंगभूमीला आज जवळपास 170 वर्षांच्या परंपरेचं बळ लाभलंय। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने देश सोडून कित्येक वर्ष लोटली तरी त्याची दहशत आजही कायम आहे। सरकारनं लिलावात काढलेली त्याची मालमत्ता द्यायला कुणीही पुढे येत नाही, यावरून अंदाज बांधता येईल। विशेष म्हणजे राखीव किंमत 30% कमी करूनही या जमिनीसाठी एकही बोली लागली नाही। विविध यंत्रणांनी जप्त केलेल्या दाऊदच्या 4 भूखंडांसाठी फक्त 20 लाख रुपयांची आरक्षित किंमत ठेवण्यात आली होती, तरीही लिलावात 0 प्रतिसाद मिळालाय। मालाडच्या मालवणी परिसरात सरकारी जमिनी आणि कंदळवन क्षेत्रात उभारलेली सुमारे 280 घरं आणि इतर बांधकामांवर प्रशासनानं बुलडोझर फिरवलाय। या कारवाईत 10,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा मोकळी करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागामधील शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागांपैकी एकूण 111 जागांसाठी नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। या पदभरतीमध्ये उमेदवारांना 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील। 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट, निधीचा अभाव व यामुळे रस्ते, आरोग्य, स्वच्छता यासारख्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सुविधांकडे झालेले प्रचंड दुर्लक्ष याचा फटका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना बसू शकतो। या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात, यामुळे या समस्यांमुळे त्रस्त नागरिक त्यांचा राग सत्ताधारी पक्षांवर मतपेटीतून व्यक्त करू शकतात। रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहोळांच्या गुंडांनी हल्ला केलाय असा गंभीर आरोप करत धंगेकरांनी नवी पोस्ट शेअर केली आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव व परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागानं ठार केलंय। तब्बल 3 जीव घेणाऱ्या नर जातीच्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू होती। कर्जत तालुक्यातील एका गावाजवळ उल्हास नदीवर उभारलेला पूल आज अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे। 40 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधलेला हा पूल आता धोकादायक अवस्थेत असून त्याच्या खांबातील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत। काँक्रीट कोसळले आणि पाया निखळत चाललाय। महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अवघ्या 20 वर्षीय युवतीचा अगदीच किरकोळ आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे। श्रावणी मनोज पवार असं या युवतीचं नाव आहे। लहानपणीच वडिलांचं निधन झालं। इतरांच्या शेतात काम करून आईने 16 वर्षीय मुलीला शिक्षणासाठी संभाजीनगरला पाठवले। ट्युशनमधील 34 वर्षीय शिक्षकाने विद्यार्थिनीवर बळजबरी केली। एवढंच नाही तर गुंगीचं औषध देऊन चालत्या कारमध्ये मुलीवर अत्याचार केलाय। शुद्धीवर आल्यानंतर मुलीला ही बाब लक्षात आली। हा संपूर्ण प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितल्यावर शिक्षक आणि कार चालकाविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध 10 कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात धार्मिक आडनावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शंकर महाराज अंगात येतात असा दावा करून एका दाम्पत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय। मुंबई आणि परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीस यावेळी उत्तर विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12 किलोमीटर असून मुख्य सागरी सेतू 24.35 किमीचा असेल। पुढच्या 2-3 दिवसात दुबार मतदारांची यादी जाहीर करा। स्वच्छ यादीशिवाय स्वच्छ निवडणुका घेऊ शकत नाहीत। गेल्या 6 महिन्यात 48 लाख नवीन मतदारांची भर पडली असून ही आकडेवारी निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभी करते। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आयोगाची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी घोळ केला असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केलाय। पुण्यातून उद्या 6 नोव्हेंबरपासून शेतकरी संवाद यात्रा सुरू होणार असून माजी आमदार बच्चू कडू, महादेव जानकर त्याचे नेतृत्व करणार आहेत। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राज्यभर शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा। 2 आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही तर 24 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। दिल्लीच्या लेझर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत जटिल असलेली आणि दुर्लभ मानली जाणारी लिंग विकाराचे यशस्वी ऑपरेशन केले असून एक चमत्कार घडवून आणलाय।
या ऑपरेशनमुळे एकाच जन्मापासून एका मुलाला घरचे मुलगी समजत होते तो मुलगी नसून मुलगा असल्याचं उघडकीस आलंय। पवित्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशन जवळ एक हृदयद्रावक दुर्घटना घडली। रेल्वे रूळ ओलांडत असताना एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेने 6 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला। अकबरपूरचे भाजपा खासदार देवेंद्र सिंग भोले आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांच्यात वाद झाला। दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वादविवाद आणि गंभीर आरोप प्रत्यारोप झाले। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत असताना सत्ताधारी पक्षानं केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवलाय। दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने 122 पैकी तब्बल 91 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत। मात्र काँग्रेस या निवडणुकीवर आक्षेप घेतला असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील उद्योगपती बाबूभाई जिरावाला यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या गावातील 290 शेतकऱ्यांचं 89,89,209 रुपयांचं कर्ज फेडलंय। या 290 शेतकऱ्यांचा कथित बनावट कर्जाशी संबंधित वाद 1995 पासून जिरा गावातील जिरा सेवा सहकारी मंडळासोबत होता। मूळ भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी बुधवारी न्यूयॉर्क शहराचा महापौर पदाच्या शर्यतीत ऐतिहासिक विजय मिळवलाय। त्यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्राबाबत विधान केलं त्यानंतर USAFने मिनिटमन 3 ICBM चाचणीची तयारी केली। 6 नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील बँडेनबर्ग एअरफोर्स बेसवरून एक निशस्त्र क्षेपणास्त्र सोडलं जाणार आहे। हे क्षेपणास्त्र मार्शल बेटांवर लक्ष्य केले जाणार आहे। बांगलादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आधी पाकिस्तानला आणि आता तुर्कीच्या संसदीय प्रतिनिधी मंडळाला एक वादग्रस्त आर्ट ऑफ ट्रायम्फ भेट दिला आहे। यात भारताचा ईशान्य भाग बांगलादेशात दाखवण्यात आला असून यामुळे तीव्र राजनैतिक वाद निर्माण झालाय। पैठण येथील संतपीठाची शैक्षणिक व्यवस्थापनाची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे पुढील 5 वर्षांसाठी असणार आहे। या संदर्भात मुंबईत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। संतपीठातील सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। अभियांत्रिकी प्रवेशासाठी CET परीक्षेत चांगले गुण मिळवूनही हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली। विशेषतः 85 ते 100% मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होते। JEE मुख्य आणि ॲडव्हान्स मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानं हा कल दिसून येतोय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलुगू आणि गुजराती माध्यमांच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत। 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या या परीक्षेमुळे भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना सोयीचं होणार आहे। पुणे, चंद्रपूर, ठाणे, सोलापूर आणि सांगली येथे विविध माध्यमांसाठी परीक्षा केंद्रे असतील। व्हॉट्सॲपनं ॲपल वॉचसाठी एक नवीन ॲप लॉन्च केलंय। हे ॲप वापरकर्त्यांना सूचना पाहण्याची, संदेश वाचण्याची, पाठवण्याची आणि व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करण्याची सुविधा देतं। कंपनीच्या ब्लॉग पोस्टनुसार ही नवीन सुविधा तुम्हाला फक्त ॲपल वॉचवर मिळेल, ज्यामुळे चॅट्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल। विमान तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना लवकरच मोठी सवलत मिळण्याची शक्यता आहे। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA ने 48 तासांच्या आत तिकीट रद्द करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असा प्रस्ताव दिलाय। बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित 2 नोव्हेंबर रोजी द गोल्डन दिवा ऑफ बॉलिवूड टूरसाठी कॅनडातील टोरंटो येथे पोहोचली। या व्हिडिओवर अनेक जण तीव्र टीका करतायत। अनेक प्रेक्षकांनी माधुरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत दावा केलाय की ती तिच्या शोसाठी जवळजवळ 3 तास उशिरा पोहोचली होती। बहुचर्चित MCA निवडणुकीचा वाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील अंतिम उमेदवार यादीवर आक्षेप घेत MCAच्या काही सदस्यांनी या यादीला हायकोर्टात आव्हान दिलंय। या याचिकेवर मंगळवारी प्राथमिक सुनावणी घेण्यात आली। तुर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर करू नका असे आदेश हायकोर्टानं जारी केले आहेत। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।